मित्रांनो, ट्रॅकिंग संपलं आहे. आता आम्ही उतरतीला लागलो आहे. चला येऊया, चला या. ये देखिए ये वाला. बहुत तेजी से जा रहा है नीचे. आजा. कैमरा में मैं दिख रहा हूँ कि नहीं दिख रहा हूँ? हाँ, अरे नहीं, पाताल में गिरेगा क्या? आजा. बघा आता केवढे 5 मिनटं पण लागली नाही. आम्ही वरतून खाली आलो. जाते वेळी इथे आम्हाला 20 मिनटं लागली एवढा डिस्टन्स कव्हर करायला. आणि आता 2 मिनटात आम्ही खाली आलो. बोलास काय? अब फिर तो देखेगा नहीं तो क्या होगा, सोच. अगला इस पे को ले, अच्छा लग रहा है. देख रहे पीछे मुड़ के देख कितना ऊपर आ गया, नीचे आ गया हम लोग. आराम से जा हल्का. देख वहाँ जाने में हमारी क्या लगी थी, आने में झटक से आ गए. राउंड करके मेरे घर बाहर. चला या, आ जाओ आ जाओ. ये एक बचा था ना, आगे हो गए. ये भी खत्म हो गया ना, कोई बचा ही नहीं अभी. सब कोई टास्क बचा ही नहीं अभी. कंटिन्यू हम लोग सोचना ट्रैकिंग पे ही थे. ये घास दिख रहा है क्या नीचे का? वो भी ले ले, जरा आराम से पीछे होके ले. अरे वो किधर गया? यहाँ से आगे का रास्ता नहीं मिल रहा है रे उसका. उसके पैरों के निशान नहीं, बंद हो गई यहाँ पे. ये साइड, इस जंगल से थोड़ी आए थे हम लोग, ये साइड से आए थे ना, तो फिर हाँ पैर कैसे भी गिरता है ना, विदाउट बैलेंसिंग पैर. इधर से पैर आ गए वापस. वहां से आए थे ना. अच्छा, मुझे पता चला आ गया. ये देख
रुक जा बहन चोद, पैर के अंदर घुस गया वो। मौका मिल गया चौका मार। वहाँ जाने में डर लग रहा था ना, वाला ऊपर होके आया। चलो अभी रास्ता मिल गया, अभी जाएंगे रफ्पा रफ। पत्थर बड़े बड़े हैं। कहाँ से थे? यहाँ से थे ये पेड़ के ना। हाँ ये पेड़ से। हूँ जंगली झाड आहे ते। मित्रांनो आमचं ट्रॅकिंग आता संपलेलं आहे। आम्ही आता पूर्ण शिखरावरून खाली आलो आहे। आता पुढे एक तलाव आहे, तिथे जाऊन आपण बघूया। चला मित्रांनो आता वरतून आम्ही ट्रॅकिंग करून घरी जात असतेवेळी तलावावर आलो। इथे येऊन पाहतो तर गावातील बैलजोडी आणि एक घोडा आहे तो अंघोळ करायसाठी इथे आले होते। त्यांना घेऊन अंघोळ करायसाठी आले होते। तिथे अकलकनी पाहिलं त्याला आणि तो थांबला। अकलक बोलतो की यांना बघून जाऊया। त्यांना बघताच त्या बैलजोडीचे मालक भेटले। हे ते मालक आहेत आणि ते आपली बैलजोडीला अंघोळ घालून ते परत आता घरी चाललेत। ते आम्हाला बघून थांबले, हसतायत बघा। ते अत्ताळचे आहेत आणि ते बैलजोडीने घेऊन आले। हा त्यांचा बैल आहे, हा रेसलर आहे। पाठी बघा तिकडे अकलक थांबला आहे तळ्याच्या बाजूला एकदम। हा त्यांचा रेसलर बैल आहे। ह्याच्या पाठीमागे आणखीन एक बैल आहे, तो पण रेसलर आहे। हा मारतोय की काय? हा बघा हा बैल आहे, सुंदर असा बैल आहे त्यांचा। आणि हे त्या घरातील दुसरे व्यक्ती, म्हणजे हे पण मालकच आहेत पण त्या घरातले दुसरे व्यक्ती हे बैल घेऊन आले होते सगळे लोक। पुढे हा बघा हा अकलकला घोडा खूप आवडला। हा 3 महिन्याचा वासरू आहे आणि अकलक बघा त्याच्या बाजूला गेलाय। आता त्याला खूप आवडला अकलकला। हा 3 महिन्याचा पिल्लू आहे। हा पण रेसलर आहे, त्याची प्रॅक्टिस चालू आहे। त्याला पण रेसमध्ये पळवतात ही लोक आणि अकलकला तो खूपच आवडला। खूप छान आहे, मस्त असा छोटासा 3 महिन्याचं पिल्लू आहे ते घोड्याचं। तो पण रेसलर आहे आणि त्यांना पुढे जात आहेत। त्याच्या पुढे बघा हा त्या बैलाच्या जोडीचा दुसरा बैल, हा पण रेसलर आहे। सध्या याची प्रॅक्टिस त्या बैलाबरोबर चालू आहे। म्हणजे हे दोन्ही बैल ही रेसलरच आहे आणि ते कधी कधी ते बोलतात की घोड्याला पण झुकतात ते रेससाठी। आणि हा त्यांचा बैल आहे। अकलकला हा बैल खूपच आवडला, खूप छान आहे, मस्त अशी जोडी बनवली त्यांनी। ते घरी जात होते पण ते आम्ही थांबवलं त्यांना, थांबा बोललो थोडासा व्हिडिओ करूया आणि त्या बैलांचा आम्ही व्हिडिओ करतोय। आता ते बैल झुकतायत पण अकलक त्यांना बोलतो की थांबा जरा एक फोटो घेतो, व्हिडिओ घेतो। मला त्याला भेटत नाही ना घोड्यांबरोबर व्हिडिओ करायला, म्हणून अकलक बघा त्याला बाजूला केलं आणि स्वतः त्या घोड्याचा लगाम आहे ना आपल्या हातामध्ये घेतलाय
आणि व्हिडिओ कर बोलतोय मला. हा अकलक त्याच्यावर खूप शौकीन आहे. त्यांनी बैलांची खूप माया केली, घोड्याची पण खूप जवळ केलं घोड्याला त्याने अकलकने. त्याला घोडा खूप आवडला, बैलांपेक्षा घोडा जास्त आवडला अकलकला. त्यांची आता गाडी जपून तयार आहे. ते आता घरी परताच्या व्यवस्थेमध्ये आहेत. गाडी जपलेली आहे, रेडी झाले ते चालतं. आपण इकडे बघूया. हेच ते तलाव बोलत होतो मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी. ह्या तलावावरती बरीच मुलं येऊन बसतात मासेमारी करायसाठी. आपल्या गळ टाकतात. तलाव खूप मोठा आहे आणि इथे मासेमारी पण होते, शेती पण होते, ऊसाची शेती करतात. बाजूला तुम्हाला दिसेलच ऊस आहे. किती मोठं तलाव आहे, खूप मोठं आहे. आणि इथे मासेमारी खूप मुलं करतात मासेमारी बऱ्याच प्रमाणामध्ये. ॲक्च्युली इथे परमिशन नाही आहे मासेमारी करायसाठी. ते परमिशन घ्यावं लागते कारण हे तलाव आहे ना विकत घेतलेलं आहे मासेमारीसाठी. तर त्या मालकांना चुकवून इथली मुलं मासेमारी करतात गपचूप. आणि ह्या पाण्याचा उपयोग शेतकरी आपल्या शेतीसाठी पण करतात. खूप इथे आजूबाजूला ऊस आहे, बागायत जमीन आहे, भाजीपाल्याची शेती करतात. हा बघा ऊस, इथे ऊसाची शेती होते. बागायत जमीन असल्यामुळे ना भाजीपाल्याची पण शेती खूप लोक करतात इथे. अशा प्रकारे इथे शेती होते, मासेमारी होते. आणि जनावरांना इथे गुरांना पाणी पाजण्यासाठी, धुण्यासाठी इथे लोक आणतात. अशा पद्धतीनं हे तलाव आहे. आणि आता आम्ही आमचा व्हिडिओ इथेच संपूया. आजचा दिवस ट्रॅकिंग आम्ही सगळी कंप्लीट झालेली आहे. आणि हे तलावचं शेवटचं दृश्य आम्ही पाहून आमचं व्हिडिओ इथेच थांबवतोय. आणि चला तर मग शेवटचा क्षण आहे तो बघूया. आणि आजचा दिवस संपला, इथेच आजचा व्हिडिओ थांबूया आम्ही. पाण्यात बरीच मुलं इथं असतात पाण्यासाठी, मासळींसाठी. मासळ्या पकडतात इकडे, मच्छीमारी करतात लोक. आणि हे खूप मोठं तलाव आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे मासेमारी करण्यासाठी.